नाकाच्या शेंड्यासारखा अखंड गोरा बाप, धक्का लागू न देणारी त्याच्याच अंगावरची कात, डोळ्यामधल्या बुबुलासारखी अखंड काही माय, अंगावरती चाककणारी तिच्या दुधावरची साय, अंगावरती चाककणारी तिच्या दुधावरची साय. ही कविता कुणीच कधी पाठ केलेली मला आठवत नाही, पण या मुलानं ही एकदम वेगळी कविता पाठ केली. हे मला खूप आवडलं, म्हणून मी त्याला माझ्यासोबत ते रेकॉर्डिंग करायला सांगितलं. कारण काय असतं की लोकप्रिय कविता कुणी म्हणतं, बाप कविता कुणी म्हणतं, गावाकडे चल माझ्या दोस्ता कुणी म्हणतं, सिंबाबासी कुणी म्हणतं, तर या लोकप्रिय कविता कुणी म्हणतं, पण जी कुणालाच माहित नाही पण महत्वाची कविता आहे, ही कविता सुद्धा म्हणण्यासारखी आहे ह्याची जाणीव ह्या मुलानं मला आज पहिल्यांदा दिली. कारण मी कधीच ही कविता सादर करत नाही, पण सादर करण्यासारखी आहे हे त्यानं मला लक्षात आणून दिलं. असं बऱ्याचदा असतं की त्या कवितेची शक्ती कवीच्या लक्षात येत नाही, अशा एखाद्या अलिप्त रसिकाच्या लक्षात येते. धन्यवाद मित्रा. तुझं नाव सांग. माझं नाव ओमकार महादूक आहे. गाव सांग. मी शेवटीच आहे, जिंतूर तालुका परभणी. हा, धन्यवाद.